गाजराचा हलवा बनवायची एवढी सोपी पद्धत तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल आणि महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीचा जो हलवा आहे ना तो चवीला खूप जास्त भारी लागतो। यामध्ये आपण खवा न वापरता हलवा संपूर्ण दुधामध्ये बनवतोय। त्यासाठी इथं मी काय केलेलं आहे ना, अर्धा लिटर गोकुळचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये असाल तर छान असं म्हशीचं दूध घ्यायचं, छान तापवून थोडंसं आटवून घ्यायचं। त्यानंतर इथं अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून वरची साल काढून किसून घेतले, थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा चॉप करून घेतलेले आहेत। दूध छान तापवून काढून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यावरती सगळं किसलेलं गाजर तुपावरती छान असं फ्राय करायचं। छान असं फ्राय झालं की त्यामध्ये संपूर्ण दूध घालायचं आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी किंवा संपूर्ण दूध आटेपर्यंत हलवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये 1 वाटी साखर घालायची किंवा तुम्ही जितपत गोड खाता त्या अंदाजाने साखर घालायची। आता चॉप केलेले ड्रायफ्रूट आणि सगळा नारळ जो आहे तो एका वाटीमध्ये काढून त्यामध्ये 1.5 चमचा तूप घातलेला आहे। तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये जरी हे फ्राय करून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे। डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, नसेल आणखी पाहिली तर जरूर एकदा बघून घ्या। या पद्धतीने जर हलवा बनवला ना तर चवीला खूप जास्त छान लागतो। महत्त्वाचं म्हणजे हलवा छान दाणेदार होतो आणि चविष्ट लागतो। त्यामुळे या पद्धतीने एकदा हलवा जरूर ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर कळवा। बाय बाय।